वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार, शेकडो एकर शेतातील पेरणी केलेली पिकं गेली वाहून। मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, राज्य शासनाकडून मोसंबी फळ पिकासाठी विमा योजना, 3 वर्ष पूर्ण झालेल्या उत्पादनक्षम बागेत विमा संरक्षण। बाजारामध्ये केळीची आवक घटली, केळीला सरासरी 1400 रुपये प्रति क्विंटलचा दर, खानदेशात 180 ते 185 ट्रक केळीची आवक। तुरीच्या बाजारातील मंदी कायम, सरकारकडून मार्च 2024 पर्यंत तुरीची आयात खुली, तुरीला प्रति क्विंटल सरासरी 6000 ते 500 ते 6900 रुपयांचा दर। देशातील बाजारामध्ये गव्हाला सरासरी 2200 ते 2500 रुपयांचा प्रति क्विंटलचा भाव, पुढील काळात गव्हाची आवक कमी होणार। बाजारपेठांमध्ये काकडीची आवक वाढली, काकडीला 1800 ते 2000 रुपये प्रति क्विंटलचा दर, पुढील काळात दर टिकून राहण्याची शक्यता। बाजारामध्ये कांद्याची आवक वाढली, कांद्याला सरासरी प्रति क्विंटल 1500 रुपयांचा दर, आवक चांगली असल्याने पुढील 2 आठवडे दरात तेजी दिसण्याची शक्यता। लसणाच्या दरात मागील काही दिवसांपासून सुधारणा, 2 आठवड्यांमध्ये लसणाच्या दरात सरासरी 500 ते 1000 रुपयांची वाढ। रत्नागिरीमध्ये समाधानकारक पावसामुळे बळीराजा सुखावला, लांजा तालुक्यातील ग्रामीण भागात भात लावणी कामांना वेग। पुण्याच्या धामारी गावात शेतकऱ्याच्या शेतातून 600 किलो डाळिंबाची चोरी, शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान।